माता च पार्वती देवी
देव महेश्वरा बांधवा शिवभक्ताश्च स्वदीशो भुवनत्रयम् स्वदीशो भुवनत्रयम् स्वदीशो भुवनत्रयम् नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव संत शिरोमणि मंगल स्वामी महाराज की जय संत लक्ष्मण महाराज की जय सिद्ध शिवाचार्य महाराज सन्निलिंग शिवाचार्य महाराज सर्व संतन की जय जगद्गुरु रेणुकाचार्यापासून जगद्गुरु विश्वाराध्य पर्यंत चालत आलेल्या अनादि दिव्य परंपरेला अनंत प्रणिपात करून माझे लिंगायत सद्गुरु तपोनिधी तपोरत्न षटस्थल ब्रह्मे 108 तपोरत्न प्रबंधिताराध्य शिवाचार्य महाराज यांच्या पवित्र पावन चरणाला अष्टांग दंडवत करून सद्गुरु चंद्रशेखर तपोरत्न प्रबंधिताराध्य शिवाचार्य महाराज यांच्याही पवित्र पावन चरणाला अष्टांग दंडवत करून तपोनिधी शिवज्ञान महोदधी वैराग्य संपन्न शतस्थल ब्रह्मी 108 सद्गुरु रेवणसिद्ध शिवाचार्य महाराज यांच्याही दिव्य चरणकमळी अष्टांग दंडवत करून सद्गुरु राजलिंग महाराज यांच्याही दिव्य चरणाला नतमस्तक होऊन परमपवित्र असलेल्या भारत भूमीमध्ये उपाचार्य पदावर आरूढ असलेल्या या दिव्य शिवाचार्य पदाला या ठिकाणी वंदन करून मनमथानी पावन संत महात्मा बसवेश्वर शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्याही पवित्र पावन चरणाला अष्टांग दंडवत करून या रामवडगाव शिवक्षेत्रामध्ये शिरोभूषण रूपानं स्थित असलेले वीर माहेश्वर मूर्ती जंगम यांनाही या ठिकाणावरून नमन करून या रामवडगाव शिवक्षेत्राचं अधिष्ठान स्वरूप असलेलं भगवान शिव शिवलिंग असलेलं यालाही या ठिकाणी नमस्कार करून शिवानुभव मंडपाच्या स्टेजवर उपस्थित असलेले संगीत विशारद संगीत अलंकार लिंबराज पाटील तसंच तबला विशारद असलेले राजाभाऊ तळेकर तसंच आमचे परमस्नेही असलेले प्रदीपजी शेटे पंचक्रोशीतून आलेली सर्व भाविक भक्त मंडळी त्यामध्ये बांधवर्ग आणि मातृवर्ग या सर्वांच्या हृदयामधील चित्शक्तीला अभिवादन करून आजच्या या अंतिम पुष्परूपी कथेला सुरुवात करूया.
कालच्या सत्रामध्ये आम्ही माझ्या गणरायाचं आणि कार्तिकाचं चिंतन केलं. काल भगवती व्यासा थोडा बेस द्या, किंचित बेस, किंचित माझ्या गणरायाचं आगमन आम्ही काल पाहिलं. आमच्या पार्वतीनं त्याला पालखामध्ये टाकलं आणि मंगल ओळ्या गाण्यासाठी 5 जणी सुवासिनी बोलवल्या आणि 5 सुवासिनीच्या द्वारे पाळणा रूपी मंगल ओळ्या गायल्या. असा हा असणारा गणपती पुढे सर्व अलंकाराने भूषित होऊन नृत्य करायला लागला, खेळायला लागला, बागडायला लागला. अनुक्रमे ज्यावेळेला माता पार्वतीनं आपल्या शक्त्या पाठवून सर्व देवलोकासोबत युद्ध केलं, त्यावेळेला आमच्या गणरायाला वरदान मागून घेतलं होतं, एक तर जिवंत करा, दुसरं त्याला गणाधिपती द्या आणि तिसरं सर्व विद्यांचा अधिपती त्याला बनवा. त्यानुसार आमच्या गणरायाला गणाध्यक्ष पद दिलं आणि गणाध्यक्ष पद दिल्याच्या नंतर शंकराने ते मान्य केलं. सर्व देवलोकांनी आपली आदरांजली, आदरपूर्वक असलेलं आतिथ्य समर्पित करून त्या ठिकाणी जय जयकार केला. गजानन महाराज की जय, गजानन महाराज की जय.
आई सोबत आमच्या कार्तिका सोबत चांगुलपणाचा खेळ खेळायचा आणि चांगुलपणाचा खेळ खेळत असताना मग एकमेक आनंदानं राहायचे तर कधी भांडण करायचे भांडण. मात्र आमची पार्वती दोघांनाही सारखा जीव लावायची. मला आजकाल म्हटलं जातं की बाबा रे मोठ्याला आई जीव लावित नाही पण लहानाला जीव लावते. पण सज्जन हो, मोठ्याला जीव न लावण्याचं कारण वेगळं बघा आणि लहानाला जीव लावण्याचं कारण वेगळं असतं. आईच्या उदरामधून दोघंही आलेले असतात, दोघांवरही तेवढंच प्रेम असतं. परंतु जे सान असतं लहान असतं, पहिल्यानं जे मोठं असतं त्या मोठ्याला सांभाळलेलं असतं जीवापार, म्हणून तो प्राणप्रिय असतो सुरुवातीचा. परंतु तो ज्यावेळेस उपवर होतो आणि उपवर झाल्याच्या नंतर त्याची पत्नी येते त्यावेळेस त्या पत्नीचे असणारे गुणगान करण्यामध्ये ही म्हातारी मंडळी बसती जाऊन, आमची सून म्हणजे काय खूपच चांगली, आमची सून खूपच चांगली. अरे नाही, थोडस थांबा. लगेच आल्याच्या नंतर 8-10 दिवसात 15 दिवसात तुम्ही काय गुणगान करता? 2 वर्षाच्या नंतर सांगा सून कशी आहे. किती वर्षाच्या नंतर? 2 वर्षाच्या नंतर सांगा सून कशी आहे. तसं वागवणंही आपल्या हातात असतं सज्जनो. ज्या घरामध्ये सुसंस्कार असतात त्या घरामध्ये वल्ला आळा वाकल्या जातो, मोडत नसतो. पण एकदा वाळला तर मोडतं पण वाकत नाही, हे लक्षात ठेवायचं. आणि मग त्याला वळण लावणं पहिलं आपलं काम असतं. पण आमची ही म्हातारी जी आहे सासूबाई ही डोक्यावर घेते, डोक्यावर घेते. आमची सून म्हणजे काय, फारच काम करते, फारच काम करते, फारच काम करते. आणि मग ज्यावेळेस ती आपला गुण दाखवायला लागते त्यावेळेस मग मुलापासून सुद्धा दूर जाते ही म्हातारी. आणि मग लहानाचं लग्न होतं. मग लहानाचं लग्न आलं की नाही माय मोठीपेक्षा लहानीच बरी, मोठीपेक्षा लहानीच बरी, मोठीपेक्षा. आणि मग हिला उचलती उचलती ही ज्यावेळेस 2 वर्षाला दाखवती त्यावेळेस पहिल्यालाच तिला सांभाळावं लागतंय, हे लक्षात ठेवा. पहिल्या मुलालाच म्हातारीला सांभाळावं लागतंय. दुसरा असणारा मुलगा किंवा मुलगी सून सांभाळू शकत नाही, सांभाळत नाही. काही अपवाद असतील. काही मंडळी म्हणेल महाराज आम्ही लहान आहोत, आम्ही सांभाळतो आई वडिलाला. मोठे उपकार नाही करायले सज्जन तुम्ही, मोठे उपकार नाही करायले. त्यांच्या उपकाराची फेड तुमचं पूर्ण शरीर घासून जरी लावलं त्यांच्या शरीराला तरी ते उपकार फिटणार नाही. तेवढं आनंद उपकार तुमच्यावर त्या आई वडिलांना केले. पण आमच्या प्रत्येकाला तिथं मोह निर्माण होतो महाराज, मोह निर्माण होतो. आणि मोहाच्या पोटी आई वडिलांना दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. स्वार्थ निर्माण होतो, स्वार्थापोटी. मग एखाद्या वेळेस बापानं काही कमवून नाही ठेवलं तर हे पायातलं काढतो हातामध्ये घेतो. काय कमवून ठेवलंस माझ्यासाठी सांग म्हणतो बापाला. असं मुलावर आणि लहान्या मुलावर आणि मोठ्या मुलावर जीव कसा हे मी सांगण्याचा प्रयत्न केला. इकडे माझा कार्तिक आणि गणपती दोघंही एक जुटीने राहायचे, शिवाराधन करायचे. आणि शिवाराधनामध्ये एवढे मग्न होऊन जायचे की त्यांना कोणतीही गोष्ट सुधारायची नाही. मला कधी आनंदानं नामस्मरण करायचे तर कधी जगा त्या ठिकाणी त्या आनंदाच्या भरामध्ये त्या मग्न झालेल्या नामस्मरणामध्ये रुदन करायचे. आणि असं करता 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 दोघ जण कधी खेळायचे, बागडायचे, पळायचे एकमेकाच्या पाठीमागं.
काठीचं घोडं करायचे, काठीचं घोडं, आणि पळायचे एकमेकाला. दोघांची शर्यत लागायची, कोण पळतय लांब. तेवढ्यात आमचा गजानन जो आहे तो काठीचं घोडं करायचा, कधी पळायचा. आणि मग आमचा कार्तिक करायचा, अरे हे पडलो, अरे मोठ्या पोटाने पडलं. मग आमच्या गणपतीला राग यायचं, सांगायचं, मूर्खा चांडाळा, तो मला मोठ्या पोटाचा म्हणतोस, तुझे मुटके किती मोज, जेवताना किती तोंडाने जेवशील रे तू, 6 तोंड तुला आहेत. कोणी सांगायचं, जाऊ दे मी कसं तरी जेवण, पण तुझे कान किती मोठ आले रे ते, सुपासारखे, जसं पंखा लावला की काय लोकांना लावला. आमचा गण्या म्हणायचा, गजानन म्हणायचा, माझे कान काय मोजतोस, तुझे हात मोज, 12 हात, तुला वजन होत नाही का त्याचं. याने सांगायचं, अरे माझ्या हातात जाऊ दे, पण तुझी सोंड बघ किती लांब आहे. याने सांगितलं, माझं सोंड जाऊ दे, पण तू किती डोळ्यानं बघतो रे. माणसाची एक नजर असावी, तुझ्या किती नजर आहेत, 12 मुटक्याच्या. दोघांमध्ये असणारं द्वंद्व व्हायचं, आणि द्वंद्व झाल्याच्या नंतर भांडण करायचे. भांडण केलं की मग गणपती रडायचा, आणि ती हाक असणारी रडण्याची पार्वतीकडे जायची, हृदयामधून पाजर फुटायचा महाराज, स्तनाला दुःखधारा लागायच्या, पळत असणारी पार्वती तिथपर्यंत यायची, कोण भांडण लागले. त्यावेळेस सांगितलं, बघ आई, तो कार्तिक बघ माझ्या पोटावर विधी मांडून माझं पोट मोजत होता, ढेरी मोजत होता. यांनी सांगायचं, नाही बाई नाही, यांनी माझे मुंडके मोजले. त्यांनी सांगायचं, नाही माझे कान मोजले. यांनी सांगायचं, माझे हात मोजले. त्यांनी सांगायचं, नाही आई, त्यांनी पहिल्यांदा माझी सोंड मोजली. आणि अशामध्ये आईने एकीकडे एकदा पाहायचं, दुसरीकडे एकदा पाहायचं, पुन्हा हे काय म्हणतो, तो काय म्हणतो, सगळे गाराने सांगायचे महाराज, एकमेक असणारे. आणि मग आईला प्रश्न पडायचा, आता काय करावं. आणि मग दोघांनाही असणार ती मांडीवर घ्यायची आणि सांगितलं, हे कार्तिका, अरे तू मोठा आहेस, तुलाही कळत नाही का, तो गणपती लहान आहे. हो आई, मला माहिती आहे तू लहान आहे म्हणून त्याचा लाड करते जास्त. त्यास आमची पार्वती त्याच्या तोंडावरून आलाय बलाय घ्यायची कार्तिकाच्या, आणि त्याचं पहिल्यांदा चुंबन घ्यायची, बघा तू मोठा आहेस. त्यावेळेस गणपती म्हणत, हो तोच मोठा आणि तोच तुला प्रिय आहे. मग परत आमच्या गणपतीच्याही पाठीवरून हात ठेवायचे महाराज, आणि त्याचंही चुंबन घ्यायचे. अरे तू तर गणाध्यक्ष आहेस, तू गणाध्यक्ष आहेस. आणि असं म्हणून दोघांची समजावूत करायची, दोघांना जीव घालायची, आणि दोघंही जेवायचे, आणि परत एकत्र राहायचे महाराज. जैसे सान भांडती तैसेची विडा घेती. आमच्या गुरुगीतेमध्ये सांगितलं महाराज, लेकरू तेव्हाची एक होती, नाही चित्ती वैरते. लहान लहान मुले भांडती, लक्षात ठेवा, काय दिली बोली, लहान लहान मुले भांडती, त्यांच्या कळवारे श्रेष्ठ दुखवती. लेकुरे तेव्हाची एक होती, नाही चित्ती वैरते. आमच्या गल्लीमध्ये बघा, गल्लीमध्ये जर लेकराने भांडण केलं त्याची आई लगेच बाहेर येते, बघू का तुझी. खांद्यावरचा पदर कमरेला भौतिक लगेच पुढे जाते. मग ती बाई काही कमी नसते, मग ती बोलायला लागते, ही बोलायला लागते, दोन होतं महाराज. आणि अर्ध्या पाऊण तासामध्ये ती तिकडे चूप होते, ही इकडे चूप होते, हे पोरं पुन्हा येऊन खेळतात जाग्यावर. लेकरू तेव्हाची एक होती, नाही चित्ती वैरते. मनामध्ये कोणतं वैर नसतं महाराज, आणि ती प्रवृत्ती आमच्यामध्ये पाहिजे, ही प्रवृत्ती आमच्यामध्ये पाहिजे. कमीत कमी आमचं अंतःकरण निर्माण आहे, हे याच्यावरून करू शकतं महाराज. भांडण जरूर करा तुम्ही, तत्वार्थानं भांडण करा, शत्रुत्व म्हणून.
तत्वाने भांडण करावं, शत्रुत्वानं नाही. कारण का शत्रुत्वानं जर भांडण केलं तर आमच्या प्रभू रामचंद्रानं केलं. पण अंत्यविधीला सुद्धा जाण्याची तयारी आमच्या प्रभू रामचंद्राची होती. मला मनुष्य जोपर्यंत असतो तोपर्यंत तत्वाचं भांडण असतं आणि वैर असतं. पण एकदा तो माणूस मरण पावला तर धर्मशास्त्र म्हणतं त्याच्यासोबत वैर करू नका, त्याच्या अंत्यविधीला जा. जोपर्यंत तो होता तोपर्यंत आमचं वैर होतं. तो ज्या दिवशी संपला त्या दिवशी आमचं वैर संपलं. पण आमच्या पिढ्यानं पिढ्या असणारं वैर चालू असतं. मला पिढ्यानं पिढ्या वैर चालू असतं. हिरण्यकश्यपूचा वैरी असणारा भक्त प्रल्हाद होता. पण ज्यावेळेस भक्त प्रल्हादला कळलं की हिरण्यकश्यप मरण पावला त्यावेळेस हिरण्यकश्यपूची अंत्यविधी करायला लावली. यांनी सांगितलं मी करणार नाही, तो चांडाळ आहे. त्यांनी मला बरोबर काय परेशान केलं, माझ्या जीवावर उठला भावापासून. यांनी सांगितलं तो वैरी होता, पण ते वैर आज संपलं. अंत्यविधी कर भक्त प्रल्हादा. आणि भक्त प्रल्हादाने अंत्यविधी केली सज्जन. तद्वत त्या न्यायानं निर्मळ अंतःकरण रूपानं या दोघांनी भांडायचं आणि परत एक व्हायचं. असं करता 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 काही दिवस निघून गेले. मग दोघांचं भक्तीमध्ये मन लागलं आणि भक्तीमध्ये मन लागल्याच्या नंतर उपवर झाले दोघंही. आणि दोघंही उपवर झाल्याच्या नंतर आमच्या पार्वतीच्या मनामध्ये आलं की बाबा रे, कार्तिक आणि गणपती मोठे झालेत, मग यांचं आता लग्न करावं लागणार आहे. यांचं लग्न करावं लागणार आहे. शंकराजवळ गेली आणि शंकराला जाग केलं. सर सांगितलं प्रभू हे स्वामी, माझ्या मनाचा एक उद्देश आहे, तो तुमच्या समोर प्रकट करू का? त्यावेळेस शंकराने सांगितलं काय म्हणतेस पार्वती, काय विचार आहे मनामध्ये? त्यावेळेस पार्वतीने सांगितलं की बाबाने आपले दोन्ही मुलं मोठाले झालेत, आता मोठे झाले, पौगंडावस्था त्यांना प्राप्त झाली. मला वाटतं त्यांचं हात पिवळे करावे. शंकराने सांगितलं हा अंदाज जो काय आहे तो बरोबर आहे तुझा, छान आहे, ठीक आहे, करूया आपण प्रयत्न. आणि मग दोघांनाही बोलून घेतलं आणि सांगितलं हे बाबांनो, आता तुम्ही उपवर झालात आणि उपवर झाल्याच्या नंतर एक विवाह संस्कार नावाचा संस्कार करावा लागतो 10 संस्कारामधून. आणि तो योग्य वेळी करायचा असतो, तो योग्य वेळी करायला पाहिजे. धर्मशास्त्राने सांगितलं 12 वर्षाची मुलगी तर 20 वर्षाचा मुलगा असावा, 16 वर्षाची मुलगी तर 25 वर्षाचा मुलगा असावा, 18 वर्षाची मुलगी तर 28 वर्षाचा मुलगा असावा. आणि म्हणून पहिले लोक लहानपणी लग्न करत होते. महाराज पहिले लोक लहानपणी लग्न करत होते. काही काहीचे बाळ पाळण्यामध्येच कुंकू लावत होते. आणि सज्जन एक सांगू का तुम्हाला, पहिली जी काही प्रथा होती ती प्रथा अशी होती की जोपर्यंत आपली मुलगी आपल्या घरी उपवर होत नाही, पहिला तिला ऋतू प्राप्त होत नाही, त्याच्या अगोदर लग्न केलं जात होतं. धर्मशास्त्र आहे नियमाचं. आणि जर याला कदाचित तर ती आपल्या घरी ऋतू प्राप्त झाली तर त्यावेळेला पुढची जी मंडळी आहे, नवरा मंडळी तिकडची, तर तिकडची ह्या मुलीचं शांती कर्म करून हिची शुद्धी करून घरात घेत होते. पण आज ते राहिलं नाही. कलियुग आहे आणि राजदंड आहे. तर राजदंड असल्याच्या नंतर त्याचे परिणाम सांगतो मी तुम्हाला काय चालू आहे. ज्या ठिकाणी उपर मुलगी घरामध्ये आहे त्या ठिकाणी तिचे जसे जसे ऋतू मासिक
तिला प्राप्त होत चालतात, तसं तसं त्या बापाला घरामध्ये बसर आणि बरकत येत नाही, हे शास्त्राचं म्हणणं आहे. आणि ज्या दिवशी त्या मुलीची सोयरीक जमल किंवा सुपारी फुटल, त्या दिवशीपासून त्या माणसाचे, त्या बापाचे खटाखट खटाखट काम होत चालतात आणि संपत्ती वाढत चालते. सत्य धर्मशास्त्र सांगाल मी तुम्हाला. आणि म्हणून त्यावेळेला लग्न केल्या जायचे योग्य वेळी, आणि तीच योग्य वेळ आमच्या कार्तिक आणि गणपतीची आलेली होती. आणि दोघांनी विचार केला, मातु पितू, आणि सांगितलं बाबा रे मग तुमचं लग्न करायचंय. त्यावेळेस गणपतीने सांगितलं माझं करायचंय, माझं करायचंय, अगोदर माझं करायचंय. पण बऱ्याचशा जणांना लग्न म्हणजे काय हेच कळलं नाही मला. लग्न या शब्दाचा सरळ सरळ भावार्थ सांगत चालतो तुम्हाला. लग्न या शब्दाचा अर्थ आहे लगट असलेला अग्न, जवळ असलेला अग्नी. तरी याच्या लक्षात येत नाही ह्या मुलाच्या. त्याला सांगितलं लग्न करायचं की त्याला उत्साह निर्माण होतो, उल्हास सिगेला पोहोचतो. मग मुलगी पाहायला जातात. मुलगी पाहायला गेली ती मुलगी पाहायला म्हाताऱ्या लोकांनी जावं. मुली कशा पाहाव्या ही धर्मशास्त्र महाराज. तिच्या पायाचे बोट कसे असावेत, अंगठा कसा असावा, अंगठ्या जवळचं कसं असावं, दुसरं तिसरं चौथं पाचवं, ते 5 बोट आहेत, त्यापैकी बोट कसे असावेत, कोणतं जमिनीवर टेकणार असावं, कोणतं नसावं, हेही शास्त्र आहे. पुन्हा त्याचे नख कसे असावेत तिचे, बरं त्या नखाचा रंग कसा असावा याचंही शास्त्र आहे महाराज. एवढंच नव्हे तर चेहरा कसा असावा आणि केसांचा असणारा आकार कसा असावा याचं एक मोठं शास्त्र आहे. आपल्याला अजून तितकं लांब जायचं नाही. पुढे भविष्यात तुम्हाला काळ वेळ मिळाली तर तेही सांगाल मी तुम्हाला. पण आजची जी काही परिस्थिती आहे, पहिले लोक म्हातारी मंडळी जायची आणि म्हाताऱ्या मंडळीच्या चेहऱ्याकडे पाहायचं. त्याच्यामध्ये 6 प्रकार स्त्रियांचे आमच्या काशी खंडाने सांगितले. हस्तिनी, चित्रिणी, शंखिनी, पद्मिनी, वरवा आणि कुलटिनी. आणि मग त्या चेहऱ्यावर असणारे ज्यांना काही ज्ञान आहे ते ओळखतात. मग उजवा असणारा भाग कपाळाचा उंच वाट्याचा पाहिजे की डावा पाहिजे, कपाळाची जी काही ठेवण आहे ती कशी असली पाहिजे, तो केसांचा आकार कसा असला पाहिजे, सगळं काय धर्मशास्त्र आहे महाराज. जाड पाहिजे का केस पातळ पाहिजे का कुरळे पाहिजे, त्याचं वेगवेगळ्या पद्धतीचं भविष्य आहे त्याचं. आणि मग ते म्हातारे लोक ते पाहायचे, पुन्हा पाय पाण्यात बुडून पाहायचे. आणि पाण्यात बुडून पाहिल्याच्या नंतर पायाला खड्डा आहे की नाही पाहायचे का सपाट आहे हे मात्र आम्हाला माहिती महाराज. पण आताच जे काही कलियुग निघालं तर हे बापाला आणि बाकीची जी वरिष्ठ मंडळी यांना बाजूला सारलं जातं. महाराज मुलगा निघतो आणि मित्र सोबत घेतो. बूट एकाचा, बेल्ट एकाचा, कपडे एकाचे, टाय एकाचा, चष्मा एकाचा, गाडी एकाची. जातो आणि काय पाहतो, नुसतं सौंदर्य. गेला समोर बसला आणि तिने एक असा झटका हाणला, हे म्हणतो सलग ही प्रवृत्ती तयार झाली महाराज. आणि मग त्याचे दुष्परिणाम आमच्या कलियुगामध्ये भोगायला भेटाय. म्हणून थिंक ट्वाइस आफ्टर दी वर्किंग. आम्ही त्याचा विचार करायचा आहे आणि विचार करून कार्य करायचंय. नवयुवक मंडळींना माझी विनंती आहे की तुम्ही जेवढे अनुभव घेतले नाही तेवढे म्हाताऱ्या व्यक्तींनी अनुभव घेतलेले असतात. त्यांच्या मनाप्रमाणे जर तुम्ही तुमची सहचारिणी
निवडली तर जीवन दुःखमय कधीच होणार नाही बरं का. मग आमच्या आयुष्यात गणपती आणि कार्तिकाला सांगितलं बाबा रे तुमचं लग्न करायचं, लगट असलेला अग्न. तरी आमचा गणपती उड्या मारायला, मला लग्न करायचं, मला लग्न करायचं बाबा लगीन. आणि मग त्यावेळेला लक्षात येत नाही महाराज. मग मुलगी पाहायला जातात, मुलगी पाहिली, पसंत पडली. पसंत पडल्याच्या नंतर मग ती कुमकुम कार्यक्रम केला जातो. लक्षात ठेवा, कुमकुम कार्यक्रम. त्या कुमकुम या शब्दाचा अर्थ आहे कुणीकडून आली आणि कुणीकडे चालली याचा विचार कर बाबा. ही कुणीकडून आली आणि कुणीकडे चालली याचा विचार कर. तरी तो त्याचा विचार नाही करत. मग म्हणतात मग आता हळद. काय कार्यक्रम असतो पुढचा? कुमकुम झालं, हळद. हाळ लागून दहन होणार आहे. तरी हा विचार करत नाही. मग म्हणतात बाबा रे वाघ करा, मग बोलली पक्की. वाघ निश्चय कार्यक्रम, ज्याला वाघिणसा म्हणतो आपण. वाघ म्हणजे वाणीची निश्चितता, वाघिणसा ज्याला म्हणतो आपण. तरी हा ऐकत नाही. मग म्हणतात करा ती शेवंती. करा शेवंतीला. मग हा दररोज काढून मारुतीकडे जाणारा व्यक्ती मग त्या दिवशी बूट घालून जातो आणि त्याच्याकडे ढोपर करून बसतो. तिथं शेवंती घेतो आणि शेवंती घेतल्याच्या नंतर मग लोक म्हणतात चला नवरदेव नवरी चला. न वरदेव न वरी शब्द कसा बघा. दोघांचे आत्मे एक आहेत, त्याच्यामुळे आत्मे एकमेकांना वरत नाहीत. यांचे शरीर एकमेकाला वरतात. खरा जर भावार्थ पाहिला तर आत्मे एकमेकाला वरत नाहीत, म्हणून न वरदेव आणि न वरी. आणि मग सांगतात बाबा रे आले का, मग सावधान. परत सांगितलं सावधान. असं काय होण्यासारखे सावधान. तरी हा लक्ष करत नाही. मग मोहाची साडी नावाचा कार्यक्रम असतो. त्या मोहाच्या साडीमध्ये गुंडाळल्या जातो. लग्नाचा भावार्थ. आणि मग अशा लग्न कार्यक्रमासाठी आमचा गणपती तयार होतो. मात्र आमच्या कार्तिकाला त्याचं ज्ञान नसतं. तो संगम मध्ये राहतो. सांगतात जा मग तुम्हाला लग्न करायचं ना. म्हणजे हो. मग मध्ये लग्न करायचं म्हणल्यावर काय ना काहीतरी देवपूजन करायला पाहिजे. म्हणजे सांगा मला तुम्ही दोघंही निघा आणि तीर्थक्षेत्र सर्व काही पृथ्वीवरचे करून या. सप्तमोक्षपुऱ्या 4 धाम आणि 108 तीर्थ हे करून या. आणि करून आल्याच्या नंतर मग मात्र लग्न करू. तुमच्या दोघांमधून जो येईल लवकर त्याचं लग्न केलं जाईल. लक्षात ठेवा. आमचा गणपती ऐकलं ठीक आहे म्हणलं बाबा काय हरकत नाही. कार्तिकाने ऐकलं पण कार्तिक सात्विक होता, अतिशय सात्विक. गणपती भक्ती होता तर कार्तिक वैराग्य होता आणि शिव पार्वती ज्ञान होते महाराज. भक्तीचे धनुष्य वैराग्याची ओढी ज्ञानवान सोडी देवावरी. भक्तीचे धनुष्य वैराग्याची ओढी. भक्तीचे धनुष्य वैराग्याची ओढी. भक्तीचे
महाराज भक्तीचे धनुष्य वैराग्याची ओढी ज्ञानदान सोयी देवावरी. भक्ती कोणाला म्हणावं, वैराग्य कोणाला म्हणावं, हे मी पहिल्याच दिवशी सांगितलंय. कथेच्या पहिल्या दिवशी सांगितलं. भक्ती, वैराग्य आणि ज्ञान विषयांतर केलं होतं मी. मग त्या ठिकाणी माझा गणपती म्हणजे भक्ती आहे, तर वैराग्य म्हणजे कार्तिक आहे, आणि ज्ञान म्हणजे शिवज्ञान आहे. ज्ञान म्हणजे शिवज्ञान आहे. आणि त्यामधली जर श्रद्धा जी काय आहे ती श्रद्धा पार्वती आहे, तर विश्वास शंकर आहे. श्रद्धा पार्वती आहे तर विश्वास शंकर आहे. दोघांनी असणारा होकार दिला. आमच्या कार्तिकाला आळस नव्हता महाराज, आणि सात्विक असल्याच्या कारणाने आमचा कार्तिक लगेचच निघाला. ठीक आहे म्हणलं, आई चलतो मी. आपल्या मोरावर आरूढ झाला. मोर म्हणजे एकाग्रतेचं प्रतीक आहे सज्जनो. मोरच का त्यांनी वाहन केलं. आम्ही ज्यावेळेस आमचे त्राटक करतो, त्राटक भूत भविष्य वर्तमान जाणण्याची कला प्राप्त करायची असेल, किंवा ब्रह्मज्ञान प्राप्ती करायचं जर असेल, तर एक बहिरंग साधन आहे, एक अंतरंग साधन आहे, आणि अंतर बहिरंग अंतरबाह्य तिसरं साधन आहे. तर मग बहिरंग साधन जे काय आहे त्याच्यामध्ये सांगितलं गेलं की बाबाने आपल्या समोर भिंतीवर आपल्या डोळ्याच्या लाईन मध्ये एक मोराचा पंख ठेवा, आणि मोराचं पंख ठेवल्याच्या नंतर जो निळा गोल भाग आहे, निळा फक्त निळा, त्याच्यावर असणारी एकटक दृष्टी अखंड ठेवा, जेणेकरून डोळ्यातून असणाऱ्या पाण्यात झराटतील. पापणी लावू देऊ नका. जितकी तुम्हाला कव्हर करता येईल तेवढी करत चला. त्यामुळे तर नजरेचं तेज वाढतं आणि भूत भविष्य वर्तमान जाणण्याची कला प्राप्त होते. एवढंच नव्हे, ब्रह्मज्ञान सुद्धा प्राप्ती होत राहते महाराज. त्याचा अनुभव येत चालतो. आणि म्हणून एकाग्रतेचं प्रतीक जे काही ध्यान केंद्र आहे, आज जिथं काही ध्यान केंद्र आहे तिथं बघा त्यांचा जिथं ध्यान केलं जातं त्याचा रंग कसा दिला जातो, त्या फुलीला रंग कसा दिला जातो बघा. आणि मग ती क्रिया करायची जर असेल तर मोराचं असणारं वाहन दाखवलं तिथं एकाग्रतेचं प्रतीक आहे. दुसरीकडे वृत्ती ढळू न देणे मोराचं काम. आणि त्याच्यावर आरूढ होऊन आमचा कार्तिक निघाला तीर्थ आणि क्षेत्र करत निघाला महाराज. इकडं गणपतीने जेवण केलं, सांगितलं आहे मला भूक लागली आहे लवकर वाढ. सांगितलं अरे गण्या तुला लाज वाटते का म्हणले. अरे तो बघ कार्तिक गेला निघून, मोरावर गेला निघून, आणि तू केव्हा शिक जाणारच तुझ्या मुशकावर बसून, उंदरावर बसून. याने सांगितलं जाऊ दे गाई, मला भूक लागली वाढ पटकन. आमच्या गणपतीनं भूक लागलेली म्हटल्याबरोबर पार्वतीनं त्याला जीव घातलं, ढेकर दिला तृप्तीचा. आणि म्हणलं आई मी थोडस झोपतो. आणि सांगितलं जाय निघ पटकन. यानं सांगितलं नाही मला झोप घेऊ थोडी. जेच आमचा गजानन झोपला, गण्या झोपला, उठायलाच तयार नाही. शेवटी शंकराने विचारलं कुठे गजानन कुठे आहे. पार्वतीने सांगितलं बघा तो झोपलाय. उठाव म्हणजे त्याला उठाव. पार्वतीने उठवलं, सांगितलं हे बघ तुझे बाबा काय म्हणतात बघ. त्यांनी सांगितलं म्हणू दे काही बी, मला झोपू दे थोडं. याने सांगितलं अगोदर उठून बसला. का गेला तीर्थक्षेत्राला. याने सांगितलं जातो ना. गणपती उठला, स्नान केलं महाराज, सुचिरभूत झाला,
आणि दोघांना सांगितलं तुम्ही कैलास टेकडीवर बसा. आणि कैलास टेकडीवर बसवलं. त्यांच्या पायाची पूजा दोघांच्या पती पत्नीच्या आई वडिलांच्या पायाची पूजा केली आणि प्रदक्षिणा मारल्या महाराज आई आणि वडिलांना. नव्हे 7 प्रदक्षिणा मारल्या 7. आणि साष्टांग नमस्कार केला, हात जोडले आणि सांगितलं बाबा रे मी प्रदक्षिणा करून आलो. शंकराने सांगितलं काय वेळेपणा करतोस म्हणले गजा तू. आणि तो कार्तिकेला उठ जा निघ. याने सांगितलं नाही माझ्या पूर्ण झाल्या. एक नव्हे 7 प्रदक्षिणा झाल्या. हे म्हणजे असं कसं शक्य आहे. त्यांनी सांगितलं तुम्हीच लिंग पुराणामध्ये सांगितलं की माता म्हणजे तीर्थ आहे आणि बाप म्हणजे स्वर्ग आहे. माता म्हणजे तीर्थ आहे, आई म्हणजे तीर्थ आहे महाराज प्रत्येक माणसाचं, आणि बाप म्हणजे स्वर्ग आहे. तुम्ही कितीही जरी तीर्थाटन केले आणि आईचं दर्शन घडलं नाही किंवा आईच्या आज्ञेच्या व्यतिरिक्त केले तर तेवढे तीर्थ करण्यामध्ये कोणताही फायदा नाही, ते व्यर्थच बरं का. आणि क्षेत्र किती केले, 4 धाम केले, 7 मोक्ष पुऱ्या केल्या, अनेक असणारे शिवमंदिर पाहिले, पण बापाच्या आज्ञेच्या व्यतिरिक्त असतील किंवा तिथून आल्याच्या नंतर बापाचं जर दर्शन होत नसेल, घेतलेलं नसेल तर ते करणं व्यर्थ म्हणून सांगितलं होतं. आणि म्हणून हेच तुम्ही आम्हाला शिकवलं. आणि म्हणून गणपतीने सांगितलं, शंकर मात्र बोलायला तयार नाहीत महाराज, कारण का नाही म्हणाल तर खरं आहे. आणि म्हणून प्रत्येक सज्जन लोकांना मला पुन्हा निक्षून सांगायचं असे की सज्जन हो, प्रत्येक जणांनी आई वडिलाची सेवा करण्याचा विचार करा. प्रत्येक जणांनी आई वडिलाची सेवा करण्याचा विचार करा. कारण का हा जन्म पुन्हा येणार नाही. हा जन्म पुन्हा येणार नाही आणि हे आई वडील पुन्हा मिळणार नाही. हे आई वडील पुन्हा मिळणार नाही. आमच्या आयुष्याचा जर भरोसा पाहिला तर क्षणार्धामध्ये काय होईल याची गॅरंटी नाही महाराज. क्षणार्धामध्ये काय होईल याची गॅरंटी नाही. आता कथा संपल्याच्या नंतर कोण राहील किंवा कोण जाईल काय सांगतात नाही. त्याच्या हातात आहे, त्याच्या हातामध्ये. आणि मग आपला क्षणभंगूर असणारा जर हा नरदेह आम्हाला मिळालाय आणि या नरदेहामध्ये जर आम्हाला बुद्धी आणि वाचा जर सर्वश्रेष्ठ मिळाली तर या नरदेहाचं सार्थक करण्याचा विचार करा सज्जन. नरदेहाचा सार्थक करा. पाहायला गेलं तर आयुष्याने 100 वर्षाचं जरी धरलं तर 50 वर्षाचे झोपीत चालले, 10 वर्ष लहानपणामध्ये चालले, पुढचे 10 वर्ष कुमारावस्थेत चालले, त्याच्या पुढचे 10 वर्ष असणारे पौगंडावस्था आणि आणा हे आणा ते आणा ते आणा. मी नेहमी सांगत असतो की बाबा रे, बायाला लंपा जर भरला, बायाला माईला मंडळाला, तर त्यांची मान अशा शालते आणि माणसाला आला तर असा असावं. आणा 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 आणा. कधीही महिला मंडळाला जर लंपा भरला तर ती तशाच पद्धतीने मान झोपिणार आणि माणसाचा असा असणार. जगाचं अंतिम सत्य. आणि म्हणून त्यावेळेला आणा हा 10 वर्ष निघून जातो. 10 वर्षामध्ये पुढच्या आमचा एक एक अवयव क्षीण होत जातो महाराज. मग कोणाचे दात पडतात, कोणाला ऐकू येत नाही, कोणाला चष्मा लागतो, कोणाला आंधळा होतो कोणी, तर कोणाचे केस पांढरे होतात, तर कोणाला थरकाप चालू होतो, ताकद संपून जाते, कपशी धरता येत नाही चहा प्यायला. आणि मग एक एक इंद्रिय आमचे साथ सोडत चालतात की अरे मी तुझ्या देहामध्ये आलो पण तू चांगलं बघितलं नाहीस. डोळे म्हणतात, डोळे आंधळे होतात.
कान सांगतात मी चांगल्यासाठी मी तुझ्या जवळ आलो की जेणेकरून तू नरदेहाचं सार्थक करशील म्हणून चांगलं ऐकशील. पण तू असं काय ऐकलंस की बाई कुठं चला काय ऐकलं. अरे काय ऐकावं काय नाही ऐकावं. चांगल्या पद्धतीने तू वाचेचा उपयोग करशील, नामस्मरण करशील, भजन करशील, पूजन करशील, पारायण करशील म्हणून मी तुझ्याजवळ आले जीभ म्हणते. पण तू वाईट वृत्त आणि शाप बुद्धीनं लोकांची टिंगल करायला सुरुवात केली. धिक्कार असं तुझ्या देहाचं. आणि मग असे ही इंद्रिय एकमेकांची या शरीराची साथ सोडत जातात सज्जनाओ. आणि म्हणून क्या भरोसा कैसे जिंदगी का, साथ देती नहीं साथ देती नहीं साथ देती नहीं किसी का, क्या भरोसा कैसे जिंदगी का, क्या भरोसा किस जिंदगी का. क्षमा बुझ जाएगी डरते डरते, दम निकल जाएगा दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है किस जिंदगी का, क्या भरोसा है किस जिंदगी का, क्या भरोसा है किस जिंदगी का. साथ देती नहीं 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 किसका. क्या भरोसा है क्या भरोसा है क्या भरोसा है. जिंदगी है हकीकत पुरानी, चलते रहना है इसकी रवानी. नाम रह जाएगा नाम रह जाएगा आदमी का. क्या भरोसा है किस जिंदगी का, क्या भरोसा है किस जिंदगी का, क्या भरोसा है किस जिंदगी का. साथ देती नहीं 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 किसी का. क्या भरोसा है क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. ध्यान हमेशा शिव में लगाना, ध्यान हमेशा शिव में लगाना. दुखियों की बिगड़ी बनाना, दुखिया की बिगड़ी बनाना. जिंदगी नाम है जिंदगी नाम है बस किसी का. क्या भरोसा है किस जिंदगी का, क्या भरोसा है किस जिंदगी का, क्या भरोसा है
इस जिंदगी का साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं रे किसका। क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। हम रहे ना मोहब्बत रहेगी, दास्ताए दुनिया कहेगी, फर्ज पूरा करो, फर्ज पूरा करो जिंदगी का। क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। सांगितलं सज्जनाओ, श्वास रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का। क्या भरोसा है इस जिंदगी का। सांगितलं या जीवनाचा काय भरोसा आहे बरं, केव्हा श्वास निघून जाईल, कधी आमची प्राणज्योत मालवेल, क्षमा बुझ जाएगी, प्राण कधी निघून जाईल, श्वास कधी निघून जाईल सांगतात नाही सज्जन हो. आणि म्हणून आपल्याला मिळालेल्या नरजन्माचं सार्थक करण्याचा विचार करा. एक वेळा आम्ही इथं आलो, पुन्हा येतील की नाही याची गॅरंटी नाही. आणि जर इथं आल्याच्या नंतर जर आम्ही एकमेकांचे द्वेष करत असतो तर या गोष्टीचा विचार करा महाराज, पुन्हा भेट आहे का. आणि जर पुन्हा भेट नाही तर एकमेकांना प्रेम देण्याचा प्रयत्न करा महाराज, एकमेकांना प्रेम देण्याचा प्रयत्न करा. मानव हा अमर नाहीये, तर हा एक दिवस जाणार आहे, एक दिवस जाणार आहे, तो राहणार नाही. कितीही जरी आम्ही प्रयत्न केला, कितीही नटलो, तरी पण एक दिवस हे सगळं सोडून जावं लागणार. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, मौत जब तुझको आवाज से भी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको सवेरा देखना है अगर दिन सुनहरा,
शाम के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनहरा, पाव फूलों पे रखने से पहले तुझको काटो भी चलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, बदलना कर मुझसे हो जाने वाले, कम से कम इतना तू मुझे बता दे। रूठ कर मुझको हो जाने वाले, कम से कम इतना मुझे तू बता दे। तेरी यादों में जलती चिताएं, अब तलक मुझको चलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, बदलना पड़ेगा। सांगितलं सज्जनो. सांगितलं सज्जनो, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा. एक दिवस आम्हाला त्याला सोडून जायचं महाराज. ज्यावेळेस आमचं मरण दारात येईल, मग जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा. थांबता येणार नाही आणि कोणी थांबू देणार नाही. म्हणताय का नाही नाही थांबा, माझ्या लहान्या मुलाचं लग्न राहिले, थांबा माझी सून यायची राहिली, थांबा माझ्या सुनाला मुलगा व्हायचा राहिलाय, म्हणता येईल का?